हा विद्यार्थी मित्र हो, मागच्या लेक्चरमध्ये आपण ओजेनेसिस आणि ओहमचं स्ट्रक्चर पाहिलेलं आहे आणि त्याच्यापूर्वी स्पर्मेटोजेनेसिस आणि स्पर्मचं स्ट्रक्चर पाहिलं आहे. आता आपण पुढचा पॉईंट डिस्कस करतो आहोत अँड दॅट पॉईंट इज कॉल्ड एज फर्टिलायझेशन. द नेक्स्ट पॉईंट इज फर्टिलायझेशन. We are well known that the process of fertilization is a process in which male and female gamete fuse with each other and form a diploid zygote. फर्टिलायझेशन मध्ये काय होतं, मेल गॅमेट की ज्याला आपण स्पर्म म्हणतोय, म्हणजे इथं काय होतंय बघा, मेल गॅमेट म्हणजे स्पर्म अँड फिमेल गॅमेट दॅट इज ओव्हम, हे दोन एकत्र येणं, स्पर्म आणि ओव्हम एकत्र येणं, याला म्हणायचं फर्टिलायझेशन. स्पर्म इट इज हॅप्लॉइड गॅमेट, ओव्हम इज ऑल्सो हॅप्लॉइड. जनरली गॅमेट्स आर युजली हॅप्लॉइड, हे आपल्याला माहित आहे. मग हे दोन हॅप्लॉइड गॅमेट एकत्र येणं आणि त्याच्यापासून डिप्लॉइड झायगोट तयार होणं, याला म्हणायचं फर्टिलायझेशन. म्हणजे जर आपण फर्टिलायझेशनचा डीपली विचार केला तर आपल्याला असं दिसतं की स्पर्म आणि ओव्हम एकत्र येतो आणि त्याच्यापासून झायगोट की जो डिप्लॉइड असतो. हॅप्लॉइड मेल गॅमेट अँड हॅप्लॉइड फिमेल गॅमेट फ्यूज विथ इच अदर टू फॉर्म डिप्लॉइड झायगोट. आता हे कसं घडतं हे आपण इथं सविस्तरपणे बघूया. आपल्याला माहित आहे हे दोन गॅमेट कधी तयार होतात. हे दोन गॅमेट अर्थात दोघांच्या मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तयार होतात. मेलमध्ये ते टेस्टिसमध्ये तयार होतात, फिमेलमध्ये ओव्हरीमध्ये तयार होतात. आणि केव्हा तयार होतात, आफ्टर मॅच्युरिटी. मॅच्युरिटीमध्ये किंवा पुरुष आणि स्त्रीमध्ये परिपक्वता आल्यानंतर, मॅच्युरिटी आल्यानंतर हे दोन प्रकारचे गॅमेट, मेल आणि फिमेल गॅमेट म्हणजे स्पर्म आणि ओव्हमची निर्मिती होते. मग आता हे दोन एकत्र कधी येतात ते बघूया. जनरली आफ्टर मॅच्युरिटी, when there is sexual intercourse, male release seminal fluid into the vagina or vaginal tract, or we can say reproductive tract. जेव्हा स्त्री आणि पुरुषाचे लैंगिक संबंध येतात तेव्हा पुरुषाचं पेनिस स्त्रीच्या वजायनामध्ये इन्सर्ट केलं जातं आणि त्यावेळेला आतमध्ये असंख्य स्पर्म असलेलं सिमेन सोडलं जातं. जनरली ड्युरिंग द सेक्शुअल इंटरकोर्स 1 to 2 milliliter of semen is ejaculated into the vaginal tract. लैंगिक संबंधाच्या वेळेला साधारणतः 1 ते 2 मिलीलिटर सिमेन आत सोडलं जातं. परंतु या सिमेनमध्ये असंख्य स्पर्म्स असतात. नियर अबाउट 2 to 400 मिलियन इतके प्रचंड स्पर्म त्याच्या आतमध्ये असतात. आता हे वजायनामध्ये जरी सोडले इतके स्पर्म तरी सुद्धा नियर अबाउट 50% स्पर्म्स आर डिॲक्टिव्हेटेड इन टू द वजायना ड्यू टू ॲसिडिक मीडियम. आपल्याला माहिती आहे वजायनामध्ये ॲसिडिक मीडियम असतं आणि ह्या ॲसिडिक मीडियममध्ये तिथं आलेल्या स्पर्म पैकी बरेचसे स्पर्म मारले जातात आणि जे शिल्लक राहिलेले आहेत रिमेनिंग स्पर्म्स स्विम थ्रू द युटेराइन फ्लुइड अँड रीच द फॅलोपियन ट्यूब और रीच द ओव्हम. म्हणजे काय तर साधारणतः तिथं पडलेल्या स्पर्मपैकी निम्मे अर्धे स्पर्म वजायनामध्ये डिॲक्टिव्हेट केले जातात किंवा डिस्ट्रॉय केले जातात आणि राहिलेले स्पर्म मग त्या गर्भाशयातून फॅलोपियन ट्यूबकडे जातात वा त्या बीज वाहक नलिकेकडे जातात की जिथं
ओहम येऊन थांबलेला असेल. समजा फिमेल मॅच्युअर आहे तर तिथं दर महिन्याला 1 ओहम तिथं फॅलोपियन ट्यूबमध्ये येणार आहे. आणि योगायोगानं जर त्याच वेळेला लैंगिक संबंध आले, सेक्शुअल इंटरकोर्स झाला, तर स्पर्म त्या ओहमकडे जातील. गेल्यानंतर काय होतं, आता हा ओहम आहे बघा, दिस इज ओहम. ॲक्च्युली इट इज सेकंडरी oocyte. हे ॲक्च्युली काय आहे, सेकंडरी oocyte आहे, कारण हे मॅच्युअर अजून झालेलं नाही. काल किंवा याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, ओहम मॅच्युअर कधी होतं, ओहमची सेकंड मॅच्युरेशन डिव्हिजन कधी होते, तर स्पर्मची एंट्री आत गेल्यानंतर, म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यानंतर. म्हणजे अजून हे मॅच्युअर नाही. हे ओहम आहे पण अनमॅच्युअर आहे, म्हणजे याला काय म्हणायचं, सेकंडरी oocyte असं म्हणायचं. ठीक आहे. आता हे सेकंडरी oocyte कुठं आहे, फॅलोपियन ट्यूबमध्ये आलेलं आहे असं गृहीत धरूया. सेक्शुअल इंटरकोर्स झालेला आहे आणि वजायनामध्ये अनेक, आता डायग्रॅमॅटिकल जर समजा तुम्हाला फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची डायग्राम रफली काढली तर आपल्याला माहित आहे ही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, ही ओव्हरी आहे, ही फॅलोपियन ट्यूब आहे. ओके. आता ही ओव्हरी मॅच्युअर झाली की याच्यातून काय होणार आहे, हे oocyte बाहेर पडणार आहे, सेकंडरी oocyte. ते समजा हे मॅच्युअर झाली, याच्यातनं ओहम बाहेर आलं, हे कुठं येणार आहे, इथून या ट्यूबमधून इथून इथं या अँपिलामध्ये येऊन थांबणार आहे. जर समजा योगायोगानं त्याच वेळेला, कोणत्या वेळेला, ज्या वेळेला ओहम इथं आलेलं आहे त्याच वेळेला सेक्शुअल इंटरकोर्स झाला तर काय होईल, मेलचं पेनिस इथं एंटर होईल. या पेनिसमधून असंख्य स्पर्म इथं सोडले जातील, त्यातले काही स्पर्म इथंच मारले जातील, राहिलेले स्पर्म इथून इकडे जातील, काही स्पर्म इकडं पण जातील. जे इकडे जातील त्यांना त्यांचा जोडीदार मिळणार नाही, कारण जरी 2 ओव्हरी असल्या तरी दोन्हीपैकी एकाच ओव्हरीमधून एका महिन्याला एक बीज इथं येत आहे, त्यामुळे इकडं त्यावेळेला बीज नसणार आहे. आता काही वेळेला दोन्हीकडनं पण बीज येतं, तो आपण भाग नंतर बघूया. सध्या नॉर्मली आपण सांगूया, किंवा आपल्याला एक गोष्ट माहित आहे की दोन्हीपैकी एका ओव्हरीमधून बीज बाहेर टाकलं जातं आणि ते इथे थांबते. योगायोगानं त्याच वेळेला लैंगिक संबंध झालेला आहे असं आपण गृहीत धरूया. मग हे स्पर्म बघा याच्यातून असे पोहत पोहत इकडं आलेले आहेत, इकडं आलेले आहेत, आणि तेच मी तुम्हाला इथं दाखवलेलं आहे. आता इथं आल्यानंतर किती स्पर्म्स आहेत, आता मिलियन्स ऑफ स्पर्म्स आर देअर, नो डाऊट. परंतु जरी असंख्य स्पर्म असले तरी सुद्धा काय होते बघा, त्यांना डायरेक्ट आत एंट्री मिळत नाही. का बरं मिळत नाही, बिकॉज आपल्याला oocyteचं स्ट्रक्चर माहिती आहे. oocyte कन्सिस्ट ऑफ 3 layers, innermost white line membrane, middle zona pellucida and outer corona radiata, which is covered by large number of follicular cells. या ओहमच्या भोवती असंख्य फॉलिक्युलर सेल्स आहेत बघा, या सगळ्या फॉलिक्युलर सेल्स आहेत. and these cells do not allow the sperms to enter the ovum. मग या स्पर्मला या सेल आत जाण्याला प्रतिबंध करतात, आत जाऊ देत नाही. मग आता स्पर्मची रचना आपल्याला माहित आहे. हा स्पर्म असेल, त्याचं हेड आहे, न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या वरती ॲक्रोसोम असतो. हे नॉर्मली स्पर्म आपल्याला माहित आहे रचना. ओके. स्पर्मच्या हेडमध्ये न्यूक्लियसच्या वरती जो ॲक्रोसोम आहे, इट रिलीज, इथं आल्याबरोबर ॲक्रोसोम मार्फत हायलुरॉनिडेज नावाचं एन्झाईम तयार होतं बघा, हायलुरॉनिडेज. आता हे कशासाठी होतं, मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं, या ओहमच्या वरती अनेक फॉलिक्युलर सेल्स आहेत की ज्या सेल्स या स्पर्मला आत एंट्री देत नाहीत, आणि म्हणूनच स्पर्म काय एक एन्झाईम तयार करेल की ज्याचं नाव हायलुरॉनिडेज असेल. मग हे हायलुरॉनिडेज काय करणार आहे, हायलुरॉनिडेज डायजेस्ट द फॉलिक्युलर सेल्स. या हायलुरॉनिडेज मध्ये या सगळ्या सेल डिझॉल्व होणार आहेत, सगळ्या सेल
डायजेस्ट होणार आहे, डिझॉल्व्ह होणार आहेत. आणि मग काय झालं आता बघा, या सेल संपल्या. मग आता स्पर्म हळूहळू या कोरोना रॅडिएटाच्या जवळ येतील. हे स्पर्म इकडे दाखवले, हे स्पर्म आता याच्या जवळ आले. आणि जवळ आल्यानंतर या कोरोना रॅडिएटल त्यांनी स्पर्श केलेला आहे. कोरोना रॅडिएटल स्पर्श केला. कोरोना रॅडिएटल स्पर्श केल्यानंतर याच्या अगोदरच तयार झालेलं जे हायलोरॉनिडेज आहे, त्या हायलोरॉनिडेज मुळे हा लेअर पण डिझॉल्व्ह होतो. आणि मग आता यातला स्पर्म आत एंटर होणार आहे. बट ड्युरिंग, त्यालाच आपण पेनिट्रेशन पाथ म्हणतोय. दो लार्ज नंबर ऑफ स्पर्म्स आर देअर, ओनली वन स्पर्म एंटर दी ओहम. जरी असंख्य स्पर्म असले तरी त्यातला एकच स्पर्म आतमध्ये प्रवेशित होतो. आता हे एकच का होतो बघा, आणि तो कुठून होतो? साधारणतः इकडे जो ॲनिमल पोल आहे, या ॲनिमल पोल जिथं आहे तिथून त्याची एंट्री होते बघा. इथून म्हणजे आता इथं हा स्पर्म आहे, हा स्पर्म आत एंटर होईल. ठीक आहे, हा स्पर्म आत चाललेला आहे बघा. अँड ड्युरिंग पेनिट्रेशन ओनली हेड, नेक अँड मिडल फिश एंटर्स व्हाईल टेल इज लेफ्ट बिहाइंड. सेफ्टी आतमध्ये जात नाही, हा एवढा पोर्शन आत जातो. हा पोर्शन आत गेल्यानंतर काय होतं बघा, आता इथं झोना पेलुसिडा आहे, तिथं आलं की दुसरं एक एन्झाईम तयार होतं, त्याचं नाव आहे लायसिन. पहिल्यांदा हायलोरॉनिडेज तयार झालं होतं, त्याच्यामुळं फॉलिक्युलर सेल डिझॉल्व्ह झाल्या. नंतर लायसिन तयार झालं, त्याच्यामुळं झोना पेलुसिडा हा लेअर त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह झाला आणि स्पर्म पुन्हा अजून आतमध्ये गेला. हा स्पर्म अजून आत गेलेला आहे बघा, हा इथं आहे. आता पुढच्या डायग्राम मध्ये मी दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा oocyte, सेकंडरी oocyteचा भाग आहे. अजून ओहम मॅच्युअर झालेलं नाही, त्याच्यामध्ये एक पोलार बॉडी आहे. मियोसिस सेकंड पूर्ण झालेलं नाही, इथं त्याचा न्यूक्लियस आहे. आणि इथून स्पर्म आत गेलेला आहे बघा. आता इथून स्पर्म आत जातोय, हा स्पर्म आत आलेला आहे. स्पर्म मध्ये काय काय असतं तुम्हाला माहिती आहे? स्पर्म मध्ये हेड असेल, हेडच्या वरती ॲक्रोसोम असेल, त्याच्या खाली सेंट्रिओल्स असतील, हे सगळं आत जाते. त्यानंतर हा जो न्यूक्लियस आहे तो न्यूक्लियस बाजूला निघतोय आणि मग हा न्यूक्लियस आणि हा न्यूक्लियस जवळ येतोय. याच्या पुढच्या स्टेप मध्ये मी दाखवतो. आता यांची नावं बदलतात, याच्यातून न्यूक्लियस बाहेर आला तो मी इथं दाखवतो बघा. याच्यातला न्यूक्लियस बाहेर आलेला आहे. नुसता न्यूक्लियस नाही बाहेर येणार, तर हा मेलचा न्यूक्लियस आला, हा ऑलरेडी फिमेलचा न्यूक्लियस पहिला होताच. आता हे थोडेसे स्वेल होतात, म्हणजे थोडेसे फुगतात. आता स्वेल झाल्यानंतर याला म्हणायचं फिमेल प्रोन्यूक्लियस, फिमेल प्रोन्यूक्लियस. आणि याला म्हणायचं मेल प्रोन्यूक्लियस, मेल प्रोन्यूक्लियस. ओके. इन द नेक्स्ट स्टेज, पुढच्या स्टेज मध्ये काय होतं, these two nuclei come very close to each other, हे आणखीन जवळ येतात. at the same time the centrioles are separated from the neck, नेक पासून सेंट्रिओल इथे येतात आणि या दोन्हीच्या मध्ये स्पिंडल फायबर, मायटॉटिक स्पिंडल्स तयार होतात. आणि त्याच्या पुढच्या स्टेप मध्ये, इन द नेक्स्ट स्टेप व्हॉट हॅपन्स, in the next step this female pronucleus and male pronucleus both are fused with each other to form a diploid zygote. There is a union of two nuclei, therefore it is also called as karyogamy or syngamy or amphimixis. दोघांचा मिक्स, amphim means two,
अँड मिक्सिस फ्युजन. इथं काय होतंय, दोन न्यूक्लियसचं फ्युजन होतंय बघा. आणि म्हणून याला अँफी मिक्सिस असंही म्हटलं जातं, किंवा फर्टिलायझेशन म्हटलं जातं, किंवा सिनगॅमी किंवा कॅरिओगॅमी अशी वेगवेगळ्या नावाने फर्टिलायझेशन ही प्रोसेस ओळखली जाते. आता या फर्टिलायझेशन मध्ये काय काय झालं बघा. हे काय आहेत, सेंट्रिओल्स आहेत. सेंट्रिओल्स पहिले ओव्हम मध्ये होते का, नव्हते. हे आता सेंट्रिओल्स आत आलेले आहेत. नाव आता इथं लगेच काय होतं माहितीये का, हे दोन्ही एकमेकाला फ्यूज झाले किंवा इथं न्यूक्लियस आत गेला की इथं पोलार बॉडी तयार होतात. दोन सेकंड पोलार बॉडीज आर फॉर्मड. अगोदर एक होती, आता आणखी नवीन दोन पोलार बॉडीज तयार झालेल्या आहेत. अँड द सेकंड मॅच्युरेशन डिव्हिजन ऑफ secondary oocyte is completed. Now we can say this is ovum and this is fertilized ovum. आता हे खरं ओव्हम तयार झालं. इथं हे खरं ओव्हम म्हणजे याला ऍक्च्युली ओव्हम नाही म्हणताय, त्याला काय म्हणावं लागेल, सेकंडरी oocyteच म्हणायचं. पण सेकंडरी oocyteचं रूपांतर ओव्हम मध्ये कधी होतंय, फर्टिलायझेशन प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर. ओके. आता या फर्टिलायझेशन मुळे काय काय झालंय बघा. पहिली गोष्ट, या ओव्हम मध्ये सेंट्रिओल्स होते का, नव्हते. ओव्हम कसं असतंय, हॅप्लॉइड. मान्य. स्पर्म कसा असतो, हॅप्लॉइड. हे दोन हॅप्लॉइड गॅमेट एकत्र आले आणि आता डिप्लॉइड झायगोट तयार झाला. म्हणजे तुम्हाला जर फर्टिलायझेशनचं इम्पॉर्टन्स विचारलं तर पहिली गोष्ट काय सांगायची, ड्यू टू फर्टिलायझेशन diploid zygote is formed. Diploid zygote is formed and the diploid condition of the cell is restored. सर्वसाधारणपणे आपल्या शरीरामधल्या पेशी डिप्लॉइड असतात. आता ह्या जर्मिनल सेल ज्या आहेत त्या डिप्लॉइडच असतात, परंतु नंतर त्या गॅमेटमध्ये कन्वर्ट होतात तेव्हा त्या हॅप्लॉइड बनतात. आणि ह्या सगळ्या हॅप्लॉइड सेल म्हणजेच गॅमेट त्याचं रूपांतर आता डिप्लॉइड सेलमध्ये पुन्हा झालं. म्हणजे डिप्लॉइड स्टेज इज रिस्टोर्ड वन्स अगेन. हे कशामुळं, फर्टिलायझेशनमुळं. फर्टिलायझेशनमुळं डिप्लॉइड कंडिशन पुन्हा निर्माण झालेली आहे. म्हणजे याच्यामध्ये आता 46 गुणसूत्र असणार आहे. याच्यातली 23 आणि याच्यातली 23 आता मिक्स झाले. म्हणजे पुन्हा 46 गुणसूत्राची कंडिशन या सेलमध्ये पुन्हा पहिल्यासारखी निर्माण झालेली आहे. दुसरी गोष्ट, स्पर्म आत गेल्याबरोबर हे वेगळं झाल्यानंतर मिक्सिंग होत असताना सगळ्यात आतला जो मेम्ब्रेन आहे त्याचं नाव आपल्याला माहित आहे, फर्टिलायझेशन मेम्ब्रेन. बट त्याचं नाव काय आहे, व्हायटेलाइन मेम्ब्रेन. आता फर्टिलायझेशन मेम्ब्रेन म्हणायचं बरं का. कधी हे दोन्ही एकमेकांमध्ये मिक्स होतात. स्पर्म आत गेल्यानंतर, स्पर्म आत गेल्याबरोबर व्हायटेलाइन मेम्ब्रेन त्याचं रूपांतर होतं फर्टिलायझेशन मेम्ब्रेन मध्ये. बघा, हा फार महत्वाचा मुद्दा आहे इथं. व्हायटेलाइन मेम्ब्रेन इज कन्वर्टेड इनटू फर्टिलायझेशन मेम्ब्रेन which prevent entry of other sperm and which avoid polyspermy. काय म्हणतोय मी, स्पर्म आत गेल्याबरोबर आतला व्हायटेलाइन मेम्ब्रेन जो होता तो फर्टिलायझेशन मेम्ब्रेन मध्ये कन्वर्ट होतो. आणि आता हा फर्टिलायझेशन मेम्ब्रेन बाकीच्या कुठल्याही स्पर्म कितीही लायसिन तयार केलं तरी त्याला तो आता डिझॉल्व्ह नाही होणार आणि त्याच्यामुळे दुसरा स्पर्म आत येणार नाही. ह्युमन बिईंग मध्ये काय आहे, मोनोस्पर्मी मार्फत फर्टिलायझेशन होतं. फक्त एकाच स्पर्मची गरज असते. बरोबर आहे, ठीक आहे. आता इथं फर्टिलायझेशन प्रोसेस पुन्हा एकदा टप्प्याटप्प्याने सांगतो. कॉप्युलेशनच्या वेळेला किंवा लैंगिक संबंधाच्या वेळेला पुरुषाचं पेनिस फिमेलच्या वजानामध्ये इन्सर्ट होतं आणि सिमेन सोडलं जातं की ज्याच्यामध्ये असंख्य स्पर्म्स आहेत. जर फिमेल पण मॅच्युअर असेल आणि ओव्हम तयार झालेला असेल तर ते फॅलोपियन ट्यूबमध्ये येऊन थांबतं आणि त्याच्यानंतर आलेला जो स्पर्म आहे या दोघांचं पुढं टप्प्याटप्प्यानं फ्युजन होतं. आपण गृहीत धरले की दोघं मॅच्युअर आहेत, ओव्हम तयार आहे,
स्पर्म आलेले आहेत. इथं स्पर्म आल्याबरोबर पहिल्यांदा हायलोरॉनिडेज तयार होतं. त्याच्यामुळे या सेल डिझॉल्व्ह होतात. त्याच्यामुळे स्पर्म याला चिकटतात. कुठं? या कोरोना रेडिएटाला. मग पुन्हा या हायलोरॉनिडेजमुळे कोरोना रेडिएटा डिझॉल्व्ह होतो. स्पर्म आत जायला सुरुवात करतात. कुठून? ॲनिमल पोल पासून. जो स्पर्म ॲनिमल पोलच्या जवळ आहे त्याला जास्त संधी आहे, त्यामुळे तो पहिल्यांदा आत जाणार. आत गेल्याबरोबर काय होईल? लायसिन तयार होतं. त्यानंतर झोना पेलुसिडा डिझॉल्व्ह होतो. पुन्हा स्पर्म आत जातो. हा स्पर्म आत जातो. आत गेला की सेप्टी बाहेर राहते, ती नंतर आपोआप डिस्ट्रॉय होते. गेल्यानंतर ह्याचा न्यूक्लियस बाजूला येतो, सेंट्रिओल बाजूला येतात आणि लगेच व्हाइटलाइन मेम्ब्रेन जो होता तो फर्टिलायझेशन मेम्ब्रेन मध्ये कन्वर्ट होतो, ज्याच्यामुळे बाकीचे स्पर्म आत प्रवेशित होत नाहीत. यालाच म्हटलेलं आहे दिस प्रोव्हाइड्स एंट्री ऑफ अदर स्पर्म्स, म्हणजे इट प्रिव्हेंट पॉलिस्पर्मी. ठीक आहे. त्यानंतर हा न्यूक्लियस आणि हा न्यूक्लियस जवळजवळ येतो. पहिल्यांदा स्वेल होतो. त्यांची नावं आता वेगळी झाली. स्वेल झाल्यावर फिमेल न्यूक्लियसला म्हणायचं फिमेल प्रो न्यूक्लियस, मेलच्या न्यूक्लियसला मेल प्रो न्यूक्लियस म्हणायचं. दोन्ही अजून जवळ येतात, एकमेकांमध्ये फ्यूज होतात, सेंट्रिओल जवळजवळ येतात, सेकंड पोलार बॉडी तयार होते, सेकंड मॅच्युरेशन डिव्हिजन तयार होते, कंप्लीट होते आणि झायगोट तयार होतो. डिप्लॉइड झायगोट तयार होतो. ठीक आहे. फर्टिलायझेशनचे इम्पॉर्टंट विचार तर पहिला पॉईंट लिहायचा, इट रिस्टोर डिप्लॉइड कंडिशन किंवा इट फॉर्म्स डिप्लॉइड झायगोट. दुसरं, द ओव्हम इंट्रोड्यूस सेंट्रिओल्स which were absent in the immature ovum किंवा सेकंडरी oocyte मध्ये जे सेंट्रिओल्स नव्हते ते आता इथं तुम्हाला दिसणार आहे. तिसरं, सेकंड मॅच्युरेशन किंवा सेकंड मियोसिस डिव्हिजन इज कंप्लीटेड. ओजेनेसिस मध्ये फक्त एक मॅच्युरेशन डिव्हिजन पूर्ण होते आणि दुसरी मॅच्युरेशन डिव्हिजन इनकम्प्लीट असते, की जी इथं सेकंड मॅच्युरेशन डिव्हिजन पूर्णतः कंप्लीट होते. चौथा इम्पॉर्टन्स काय आहे? व्हाइटलाइन मेम्ब्रेनचं रूपांतर फर्टिलायझेशन मेम्ब्रेन मध्ये होतं. फर्टिलायझेशन मेम्ब्रेन तयार होतो आणि इट स्टिम्युलेट्स झायगोट टू फॉर्म क्लिव्हेज. म्हणजे अशी आपल्याला याचे 5 फायदे सांगता येतील. डिप्लॉइड कंडिशन इज रिस्टोर्ड, सेंट्रिओल्स आर इंट्रोड्यूस्ड, सेकंड मॅच्युरेशन डिव्हिजन इज कंप्लीटेड अँड फर्टिलायझेशन मेम्ब्रेन इज फॉर्म्ड अँड इट स्टिम्युलेट्स क्लिव्हेज. तर अशा पद्धतीने आपण फर्टिलायझेशन ही प्रक्रिया पाहिली आहे. ओके. आता याच्या पुढचा पॉईंट आपल्याला डिस्कस करायचा आहे. इथं झायगोट तर तयार झालेलं आहे. झायगोट इज ए सिंगल सेल बट इट इज डिप्लॉइड, नो डाऊट. आता या झायगोटचं पुढं काय होतंय बघूया. आता फर्टिलायझेशन झाल्यानंतर पुढची जी स्टेप आहे त्या स्टेपचं नाव आहे एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट. एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट मध्ये पहिली स्टेप आहे एम्ब्रियो कसा तयार होतो आणि त्याच्या स्टेप्स काय आहेत. त्यातली पहिली स्टेप आहे क्लिव्हेज फॉर्मेशन. ओके. क्लिव्हेज फॉर्मेशन. पुढचा पॉईंट बघूया आपण, क्लिव्हेज. क्लिव्हेज काय आहे? क्लिव्हेज म्हणजे काय आहे नेमकं? तर क्लिव्हेजला काय म्हणायचं? द रिपीटेड मायटॉटिक डिव्हिजन्स, रिपीटेड मायटॉटिक डिव्हिजन्स टू फॉर्म वन सेल्ड झायगोट इनटू मल्टी सेल्ड स्ट्रक्चर. आता झायगोट हा कसा आहे? सिंगल सेल्ड आहे. हेच आपण इकडे दाखवूया. हा झायगोट आहे बघा, हा झायगोट आहे. ठीक आहे. याच्यामध्ये हे मेल न्यूक्लियस फिमेल न्यूक्लियस दोन्ही एकत्र आहेत. हे सेंट्रिओल्स वगैरे आहेत. याच्या आतमध्ये सायटोप्लाझम आहे, व्हाइटलाइन मेम्ब्रेन आहे, झोना पेलुसिडा आहे, कोरोना रेडिएटा आहे. दिस इज झायगोट, वन सेल्ड
हा वन सेल्ड झायगोट आहे. ओके, आपण क्लेवेजची व्याख्या काय पाहिली आहे? द रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन्स टू फॉर्म मेनी सेल्ड स्ट्रक्चर, किंवा क्लेवेज इज ए प्रोसेस इन विच वन सेल्ड झायगोट बिकम्स मल्टी सेल्ड. एक पेशीय झायगोटचं रूपांतर बहुपेशीमध्ये होणं, अनेक पेशीमध्ये होणं, याला म्हणायचं क्लिव्हेज. आणि इन केस ऑफ ह्युमन बीइंग द क्लिव्हेज इज होलोब्लास्टिक. क्लिव्हेज कसे आहे? होलोब्लास्टिक. होलोब्लास्टिक म्हणजे काय, किंवा होलोब्लास्टिक का म्हणायचं? होलोब्लास्टिक क्लिव्हेजचा अर्थ द क्लिव्हेज इन विच द एंटायर झायगोट डिवाइड्स. झायगोट मध्ये जेवढं जेवढं सगळं आहे ते मटेरियल पूर्णच्या पूर्ण डिवाइड होतं, आणि म्हणून त्याला म्हणायचं होलोब्लास्टिक क्लिव्हेज. आता ही क्लिव्हेज कधी होते बघा? साधारणतः फर्टिलायझेशन झाल्यानंतर एक 6 तासांनी क्लिव्हेजला स्टिम्युलेशन मिळते फर्टिलायझेशन झालं की. आता त्याच्यामध्ये काय होते, आपण पाहिले की झायगोट वन सेल्ड आहे, फर्टिलायझेशन झाले की झायगोट तयार होतो विच इज वन सेल्ड. आता हे क्लिव्हेज टप्प्याटप्प्याने होणार आहे का? इथं पहिली क्लिव्हेज आहे. फर्स्ट क्लिव्हेज इज वर्टिकल or we can say longitudinal, due to which one celled zygote becomes two celled. हा क्लिव्हेज, इथं क्लिव्हेज मुळे काय होतंय, एका सेलच्या 2 सेल तयार झाल्या. ही एक सेल होती, आता ही अशी डिवाइड झाली, इथून ॲनिमल पोल पासून अशी डिवाइड होती लॉन्जिट्युडनली, आणि त्याच्यामुळं याच्या आतमध्ये ही जी एक सेल होती अशी, या एका सेलच्या 2 सेल तयार झाल्या. ही एक सेल आहे आणि ही दुसरी सेल आहे. या प्रत्येक सेलला म्हणायचं ब्लास्टोमियर. ब्लास्टोमियर. ओके, ब्लास्टोमियर. मगाशी तुम्हाला मी काय सांगितलं, फर्टिलायझेशन झालं की 5-6 तासांनी स्टिम्युलेशन होतं, आणि पहिली क्लिव्हेज पूर्ण व्हायला साधारणतः 30 तास लागतात. म्हणजे पहिली क्लिव्हेज 30 तासांनी पूर्ण होते आहे. ओके, तर याच्यामध्ये एका सेलच्या 2 सेल तयार झाल्या. ठीक आहे, एका सेलच्या 2 सेल तयार झालेल्या आहेत. प्रत्येक सेलला म्हणायचं ब्लास्टोमियर. आणि या ब्लास्टोमियर मध्ये एक सेल थोडीशी मोठी असते आणि एक सेल थोडीशी लहान असते. ओके, ब्लास्टोमियर मध्ये 2 सेल झालेले आहेत. आता बघा 2 सेल्स तयार झाले. ओके, पहिल्या क्लिव्हेज मुळे 2 सेल तयार झाले. आता पुढे काय होईल, सेकंड क्लिव्हेज. साधारणतः पुन्हा 30 तासांनी दुसरी क्लिव्हेज होते. सेकंड क्लिव्हेज इज ऑल्सो वर्टिकल बट ॲट राईट अँगल्स टू दी फर्स्ट. दुसरी क्लिव्हेज पण कशी आहे, लॉन्जिट्युडनल आहे, वर्टिकल आहे, परंतु पहिल्याला राईट अँगल मध्ये आहे. त्याच्यामुळे काय होतील, या दोनच्या, ही पण क्लिव्हेज डिवाइड, ही पण सेल डिवाइड होते आणि ही पण सेल डिवाइड होते. त्यामुळं शेवटी समजा ही एक सेल आहे आणि ही एक सेल मागायची होती, की नाही. आता काय होईल, याच्या ह्या इथून असं केल्यामुळे याच्या 2 झाल्या आणि याच्या 2 झाल्या. ठीक आहे, म्हणजे काय झालं बघा, आता इथं 2 सेल्ड झायगोट बिकम्स 4 सेल्ड. 2 सेल्ड झायगोट बिकम्स 4 सेल्ड. आता इथं तुम्हाला 4 सेल दिसतील. ठीक आहे, या 2 मोठ्या होत्या त्या डिवाइड झाल्या, आणि याच्या 2 झाल्या, आणि याच्यात पण 2 होतील, 1 आणि 2. ठीक आहे, अशा पद्धतीनं 4 सेल तयार झाल्या. बरं का, कधी सेकंड क्लिव्हेज पूर्ण झाल्यानंतर, सेकंड क्लिव्हेज पूर्ण झाल्यानंतर झायगोट किती सेलचा बनलेला आहे, 4 सेलचा. ओके, याला म्हणायचं ब्लास्टोमियरच आहे. बरं का, हे सगळे 4 ब्लास्टोमियर झाले. ठीक आहे, याच्यानंतर पुन्हा थर्ड क्लिव्हेज. आता थर्ड क्लिव्हेज साधारणतः 72 आवर्स पूर्ण झाल्यानंतर, थर्ड क्लिव्हेज कम्प्लीट्स आफ्टर 72 आवर्स ऑफ फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन झाल्यानंतर साधारणतः एक 70 ते 72 तासांनी तिसरी क्लिव्हेज निर्माण होते, आणि तिसऱ्या क्लिव्हेज मध्ये या 4च्या 8 सेल तयार होतील. बघा, 4च्या 8 सेल तयार होतील, आणि या 8 सेल जसं जसं क्लिव्हेज वाढत जाईल किंवा फर्टिलायझेशन नंतर जसजसा कालावधी वाढत जाईल तस तसं काय होते, आतल्या सेल
थोड्याशा लहान लहान होत जातात, बारीक बारीक होतात. तर इथं आपण बघूया 4च्या 8 सेल तयार होतील. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 सेल तयार झाले. ओके, या 8ही सेलला पुन्हा ब्लास्टोमेर असंच म्हणायचं. याच्यानंतर थर्ड क्लेवेज झाल्यानंतर पुढची क्लेवेज असे सक्सेसिव्ह क्लेवेज होतात. फोर्थ क्लेवेज, फिफ्थ क्लेवेज वगैरे या कंटिन्यू होतात. आणि याच्यामध्ये काय होतं, द झायगोट ड्यू टू नेक्स्ट क्लेवेज, पहिल्या क्लेवेजमुळे एकाच्या 2 सेल तयार झाल्या, दुसऱ्या क्लेवेजमुळे 2च्या 4 तयार झाल्या, तिसऱ्या क्लेवेजमुळे 4च्या 8 सेल तयार झाल्या आणि त्याच्या पुढे चौथ्या क्लेवेजमुळे या 8च्या 16 सेल तयार होतील. बघा, 8च्या 16 सेल तयार होतील आणि त्यापैकी निम्म्या सेल लहान असतील, निम्म्या सेल मोठ्या असतील. ज्या सेल लहान आहेत त्या सेल बाहेरच्या बाजूला गोळा होतात. समजा आता हे फर्टिलाइज्ड झायगोट आहे, याच्यातल्या ज्या लहान सेल आहेत 8 1 2 3 4 5 6 7 8 अशा ज्या लहान सेल आहेत त्या 8 बाहेरच्या बाजूनी अरेंज केले जातात आणि एक कंप्लीट लेअर तयार होतो की ज्या लेअरला म्हणायचं ट्रोपोब्लास्टिक लेअर. आणि आज ज्या लहान सेल होते का बघा, आज कसल्या लहान सेल किती आहेत, 8 1 2 3 4 5 6 7 आणि 8. त्याला म्हणायचं इनर सेल मास, इनर सेल मास. आणि या मोठ्या सेल लहान सेलचा जो लेअर तयार झाला त्याला काय म्हटलं होतं, ट्रोफोब्लास्ट. आणि मग हे पूर्ण राऊंड होतं बघा, पूर्ण राऊंड होतं. कशामुळे राऊंड झालं बघा, या सेल बाहेर लहान सेल बाहेरच्या बाजूने आलेले आहेत आणि ज्या लहान मोठ्या राहिल्या होत्या सेल किती राहिल्या होत्या, 8 राहिल्या होत्या बरोबर. मग त्या 8 सेल ज्या आहेत तेव्हा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 या सेल एवढ्या कॉम्पॅक्टली जवळ येतात आणि त्याच्यामुळे सॉलिड मास तयार होतं, सॉलिड बॉल लाईक स्ट्रक्चर तयार होतं की ज्याला म्हणायचं मोरुला. मोरुला म्हणजे क्लिव्हेजची व्याख्या अशी पण करता येते बघा. क्लिव्हेज इज ए प्रोसेस इन विच वन सेल्ड झायगोट बिकम्स मेनी सेल्ड किंवा सिंगल सेल्ड झायगोट बिकम्स मोरुला असं पण म्हणता येतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने क्लिव्हेज हा पार्ट इथं पूर्ण झालेला आहे. क्लिव्हेज म्हणजे काय, रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन्स टू फॉर्म वन सेल्ड स्ट्रक्चर इनटू मल्टी सेल्ड मोरुला. फर्स्ट क्लिव्हेज डिवाइड द झायगोट टू फॉर्म 2 cells. सेकंड क्लिव्हेज मुळे 2 celled झायगोट बिकम्स 4 celled. थर्ड क्लिव्हेज मुळे 4 celled झायगोट बिकम्स 8 celled. And finally 8 celled zygote becomes 16 celled and that condition is called as morula. आज आपण एवढाच भाग बघूयात, याच्यानंतरचा भाग पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस केला जाईल. ओके.